विधानसभा निवडणुका काही महिन्यावरती आल्यात. उमेदवारांकडून दावे प्रतिदावे सुरू आहेत. नालासोपारा विधानसभा प्रमुख राजन नाईक माझ्यासोबत आहेत. राजनजी सांगा की नालासोपारा विधानसभेमध्ये 2019ला ही जागा शिवसेनेला गेली होती. यावेळेस आपली काय भूमिका आहे? 2019चं चित्र निराळं होतं. त्यावेळेला खासदारकी शिवसेनेकडे गेली होती. 19ला शिवसेनेचे उमेदवार बाहेर होते. ह्या वेळेला भारतीय जनता पार्टीची ताकद या विधानसभेमध्ये पूर्ण आहे. लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमळ निशाणीला 71,000 मताचा लीड या विधानसभेतून मिळाला आहे. भारतीय जनता पार्टीच्या आम्ही आमच्या नेतृत्वाकडे ही सीट भारतीय जनता पार्टीला मिळावी म्हणून आम्ही आग्रही मागणी केलेली आहे आणि यापुढे करत राहू. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. मागच्या निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे आयात उमेदवार या ठिकाणी आलेला होता महायुतीमध्ये, यावेळेस सुद्धा तीच परिस्थिती निर्माण होण्यासारखी चर्चा सुरू आहेत. तर अशा वेळी आपण या ठिकाणच्या विधानसभेचे प्रमुख म्हणून आपण दावेदार सुद्धा आहेत. तर आपण अशी काही पक्षाकडे चर्चा केली का? बाहेरील उमेदवार येणार आहे अशी कुठलीही चर्चा माझ्या कानी आलेली नाही. इथली नालासोपाऱ्याची जनता, विरारची जनता, इथले मतदार बाहेरच्या उमेदवाराला स्वीकारत नाही. हे 2019ला सिद्ध झालेलं आहे आणि आमच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे की इथल्या स्थानिक उमेदवाराला भारतीय जनता पार्टीचेच उमेदवार मिळेल. मी स्वतः 2014ला ही निवडणूक लढलेलो आहे. त्यावेळेला शिवसेनापेक्षा 20,000 मतं म्हणजे 60,000 मतं तेव्हा 14ला मिळाली आहेत. आता वाढलेली ताकद ही लक्षात घेता भारतीय जनता पार्टीलाच ही उमेदवारी मिळेल, ती सीट मिळेल आणि आम्ही इच्छुक आहे या निवडणुकीसाठी. आपण पक्षाकडे काय दावा केलाय? आम्ही पक्षाकडे ही सीट पहिली भारतीय जनता पार्टीला मिळावी असा आम्ही दावा केलेला आहे. नालासोपारा विधानसभेवरती आता भाजपा दावा करायला सुरुवात केलेली आहे. मात्र महायुतीच्या जागा वाटपामध्ये ही जागा नेमकी कुणाकडे जाते हे मात्र आपल्याला येणाऱ्या काळात पाहावं लागेल. विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.